शेतकऱ्यांचा पारंपरिक सण असलेला बैलपोळा यंदा किसान ब्रिगेडने आंदोलनाचा दिवस म्हणून साजरा केला। या आंदोलनात संपूर्ण गावकरी तसेच किसान ब्रिगेडचे इंजिनियर अनिकेत वाघपांजर, प्रमोद पाटील होले, गौतम वाघपांजर, अनिल होले, अमित होले, प्राध्यापक अनिरुद्ध होले, भगवान वाघपांजर, राजेश होले, गोपाळ सरोदे, मनीष पाटील, सुधाकर वाघपांजर, नागेश होले, विजय टापरे, सतीश चुडे यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बैलांच्या पाठीवर विविध मागण्यांची झूल बांधून निघालेल्या मिरवणुकीत कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमा सुधारणा आणि हमीभाव कायदा या मागण्या ठळकपणे उमटल्या। या अनोख्या आंदोलनाने गावोगावच्या शेतकऱ्यांच्या वेदना समाजमनापर्यंत पोहोचवल्या। या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे शांततापूर्ण आणि संयमी पद्धतीने पार पडले। बैल सजवून त्यांच्या पाठीवर मागण्यांची झूल बांधण्यात आली। सणाचा आनंद आणि शेतकऱ्यांची वेदना यांचा संगम झाल्याने उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। या आंदोलनाने केवळ गावच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला। बैलाच्या पाठीवरून मांडलेला हा आक्रोश विचार करायला भाग पाडणारा ठरला। किसान ब्रिगेडच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। आज आम्ही तिलोरी गावच्या वतीने एक मुख्यमंत्र्यांना आव्हान म्हणून कर्जमुक्ती करू, पण योग्य वेळी करू। योग्य वेळ कधी? तो शेतकरी मेल्यावर तुम्ही कर्जमाफी करणार का? आणि हा कर्जमुक्ती एक पोळा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना साजरा करण्याचा ठरवला आहे। कास्तकारांना योग्य भाव हवं, नुकसान भरपाई हवी, पीक विम्यातल्या जाचकटी रद्द कराव्या। योजना आहेत परंतु कुठल्या शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत आणि त्यामुळे कर्जमाफी करिता फक्त सरकारने समिती नेमून फक्त वेळ काढूपणाचे धोरण अवलंबिले आहे। आणि त्यामुळे आमची मागणी आहे किसान ब्रिगेडच्या माध्यमातून की सरकारने एक विशेष अधिवेशन घेत शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी, हे आम्ही सरकारला इशारा देत आहोत या माध्यमातून। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।